आज आपण करूया चिकन बिर्याणी। मी 1 किलो चिकन आणलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलं। चिकन आपण मॅरिनेट करून घेऊया। त्याच्याकरता मी 3 चम्मच दही टाकते। मॅरिनेट करण्याकरता आपण मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच धना पावडर, थोडंसं मीठ टाकून घेऊया। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। वीस ते 25 मिनिटं आपण झाकण ठेवून आता मॅरिनेट होऊ देऊया। बिर्याणी करण्याकरता मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत, ते अर्धा तास भिजवून ठेवले। बघा पाणी उकळलेलं आहे, मीठ टाकून घेते आणि सर्व गरम मसाले टाकून घेते। बघा पाणी उकळलेलं आहे, तांदूळ टाकून घेऊया। आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। छान प्रकारे मिक्स करून 80% शिजवून घेऊया। बघा आपला भात 80% शिजलेला आहे। त्याला आपण आता चाळणीत काढून घेऊया। बिर्याणी करता आपल्याला वाटण करायचं आहे। मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या, आलं घेतला, जिरं आणि कोथिंबीर। आता याचं आपण वाटण करून घेऊया। बिर्याणी करता मी 4 ते 5 कांदे पातळ पातळ कापून घेतले, 2 टोमॅटो चिरून घेतले बारीक बारीक। बघा मी बिर्याणी करता आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि खडा मसाला घेतला आहे। टोप गरम झालेला आहे, तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, आपण खडे मसाले टाकून देऊया। कांदे टाकून देऊया। छान प्रकारे फिरवून घेऊ। कांदे थोडे लाल होऊ देऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ मी थोडंच टाकलेलं आहे, कारण आपण चिकन मॅरिनेट व्हायला त्याच्यात पण मीठ टाकलेलं आहे आणि भातात पण मीठ टाकलेलं आहे। आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्याच्यात वाटण टाकून देऊया। बघा आपले कांदे आणि वाटण छान फ्राय झालेले आहेत। आता आपण त्याच्यात सर्व मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच हळद, 3 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले होते, ते पण टाकून देऊ। बघा आपण चिकन मॅरिनेट करायला 20 मिनिटं ठेवलेलं होतं, छान प्रकारे मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण याच्यात टाकून देऊया। चिकन टोपात टाकून घेतलेलं आहे, आता छान प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। पाणी न टाकता झाकण ठेवून आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। बघा आपलं चिकन शिजलेलं आहे। आता आपण लेयर लावून घेऊया। आधी चिकन टाकून घेऊया।
आता आपण याच्यावर भाताची लेयर लावून घेऊ। परत भातावर चिकनची लेयर लावून घेऊ। परत त्याच्यावर भाताची लेयर लावून घेऊया। आता आपण फूड कलर टाकून घेऊया। तुम्हाला फूड कलर स्किप करायचा असेल तर तुम्ही करू शकता। बघा मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता। आता आपण बिर्याणीचा टोप तव्यावर ठेवूया। याच्यामुळे आपलं चिकन जळणार नाही खाली। 10 मिनिटं आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। बघा आपली बिर्याणी वाफेवरती 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण कोथिंबीर टाकून देऊया। आपली बिर्याणी खाण्याकरता तयार आहे। बघा आता बिर्याणी प्लेटमध्ये काढून घेते।